एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या ब्रह्मलीन परमपूज्य सुभाषपुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र कळस बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऋषी पंचमी ते वामन जयंतीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि संत तुकाराम महाराज गाथा भजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 8 सप्टेंबर ते रविवार 15 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले असून यात विविध नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचे कार्यक्रम सादर होणार आहेत। या पवित्र सोहळ्याच्या प्रमुख आकर्षणामध्ये अगस्ती पालखी सोहळ्याचे प्रमुख हबप राजेंद्र महाराज नवले, अगस्ती देवस्थानचे विश्वस्त गणेश महाराज वागचौरे यांच्यासह कीर्तन केसरी महादेव महाराज राऊत बीड, अर्जुन महाराज मोटे पळशीकर, प्रकाश महाराज जंजिरे, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांचे कीर्तन सादर होणार आहे। तसेच हबप संस्कृतीताई वाघचौरे, संदीप महाराज सावंत, कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम महाराज वाघचौरे, कैलास महाराज आहेर, गायन सम्राट अरुण महाराज शिर्के, अगस्ती देवस्थानचे विश्वस्त दीपक महाराज देशमुख आणि विष्णू महाराज वाघचौरे यांची प्रवचन सेवा होणार आहे। याशिवाय हबप उद्धवजी महाराज मंडलिक नेवासा यांचे काल्याचे कीर्तन देखील आयोजित करण्यात आले आहे। यावेळी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात हबप निवृत्ती महाराज बिपवे, मृदुंगाचार्य संकेत महाराज आरोटे, गायक वृंद किशन महाराज शेटे, अनिल महाराज रूपवते, प्रवीण महाराज पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री क्षेत्र कळस बुद्रुक येथील कळसेश्वर भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थांनी भाविकांनी या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। श्री गणेशाय नमः। कळसेश्वराच्या कृपेने आणि परमपूज्य ब्रह्मलीन सुभाषपुरी बाबांच्या कृपाशीर्वादानं आणि कळस गावातील ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानं अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताह 2024 पर्यंत चालत आला आणि या 2024 मध्ये ऋषी पंचमी ते वामन जयंती द्वादशी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय। या अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ या ठिकाणी आमच्या कळस गावातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य विष्णुपंतजी महाराज वागचौरे, गुरुवर्य गंगादात्या वागचौरे, त्याचबरोबर गुरुवर्य आमचे बोळागिरी बाबा आणि सर्व कळसेश्वर भजनी मंडळ कळस ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झालं आणि तदनंतर या ठिकाणी पूजा करून मृदंग विना पूजन करून या ठिकाणी भजनाला प्रारंभ होतोय। या संकीर्तन अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कळस ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजित केले। त्याच्यामध्ये विशेषत्वानं पहिल्या दिवसाचं प्रवचन रूपी पुष्प संस्कृतीताई वागचौरे यांचं या ठिकाणी संपन्न होईल। संध्याकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार राजेंद्रजी महाराज नवले यांचं संकीर्तन संपन्न होते। दुसऱ्या दिवशी 5 ते 6 या वेळेमध्ये संदीपजी महाराज सावंत यांचं प्रवचन, संध्याकाळी हरिभक्तीपरायण गणेश महाराज वागचौरे यांचं कीर्तन सेवा संपन्न होती। तिसऱ्या दिवसाचं कीर्तन प्रवचन रूपी पुष्प गुरुवर्य देवराम महाराज वागचौरे सर यांचं प्रवचन रूपी पुष्प संपन्न होईल। रात्री 9 ते 11 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील एक नामवंत कूटमर्मज्ञ ज्यांचं कूट या शास्त्रावर विशेष प्राबल्य आहे असे महादेवजी महाराज राऊत बाबा यांची संकीर्तन सेवा संपन्न होती। त्याचबरोबर चौथ्या दिवसाचं प्रवचन रूपी पुष्प कैलासजी महाराज आहेर सर आणि रात्री हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज मोटे पळशीकर, 5व्या दिवसाचं प्रवचन रूपी पुष्प कळसचं भूषण हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज शिर्के
आणि रात्री महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रकाशजी महाराज जंजिरे कर्जतकर यांचं कीर्तन सेवा संपन्न होते। 6व्या दिवशी अकोले भूषण आमचे मित्र दीपकजी महाराज देशमुख यांची प्रवचन सेवा या ठिकाणी संपन्न होते। त्याच दिवशी रात्री आपल्या या महाराष्ट्राचं वैभव समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर बाबा यांची संकीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते। 7व्या दिवशी आमचे मार्गदर्शक गुरुवर्य विष्णुपंतजी महाराज वाकचौरे सर यांची प्रवचन सेवा आणि रात्री महाराष्ट्रातील एक नामवंत विनोदाचार्य हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज गिरी वावीकर यांची या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होणार आहे। आणि या सप्ताहाचा काल्याच्या प्रसंगी महाराष्ट्रातील अत्यंत एक विद्वान कीर्तन प्रवक्ते हरिभक्तीपरायण गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडले बाबा निवासेकर यांच्या कीर्तनानं काल्याची सेवा करून या ठिकाणी सप्ताहाचा या ठिकाणी संपन्न होणार आहे। या सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य त्याच्यामध्ये मृदंगाचार्य संकेतजी महाराज आरोटे, त्याचबरोबर गायनाचार्य महाराष्ट्रातील नामवंत गायक किरणजी महाराज शेटे, हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज रुपवते, हरिभक्तीपरायण प्रवीणजी महाराज पांडे, हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज शिर्के हे सर्व गायक वृंद आणि अकोले संगमनेर तालुक्यातील सर्व कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक या निमित्तानं या ठिकाणी राहणार आहे। सर्वांचं मी कळस ग्रामस्थांच्या वतीने आजच या ठिकाणी प्रारंभाला सहर्ष स्वागत करतो। या कीर्तनाच्या निमित्तानं पंचक्रोशीतील सर्वच सांगवी असेल, मनोहरपूर असेल, अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वच कळस खुर्द असेल सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। सर्वांचंही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व अन्नदाते विशेषत्वानं सप्ताह म्हटलं की अन्नदान हे अत्यंत गरजेचं असतं आणि या सप्ताहामध्ये सर्वच अन्नदाते त्याच्यामध्ये कैलास भास्करराव पाटील वाकचौरे, अजय बाळासाहेब मोहिते, यशोदाबाई महादू ढगे, प्रकाशराव पर्वतराव वाकचौरे, विजय जीवबा पाटील वाकचौरे, दिगंबर पुंजारी सरमाडे, ज्ञानेश्वर नाना पाटील आवारी, शरदराव विश्वनाथ पाटील वाकचौरे, ईश्वरराव सोमनाथराव वाकचौरे, गणेशराव अरविंद रेवगडे, अर्जुनराव रामभाऊ पाटील भुसारी सर, शिवगर्जना मित्रमंडळ पेमगिरी रोड, गोरख हरिभाऊ पाटील भुसारी आणि मुरलीधर महादू पाटील वाकचौरे या सर्व अन्नदात्यांची सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचक्रोशीतील सर्व भाविक तर येणारच आहे, पण सर्वांचं सहकार्य विशेषत्वानं त्यामध्ये पत्रकारांचंही आम्हाला विशेष सहकार्य लागतं। त्याच्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आमच्या कळसगावचं भूषण भाऊसाहेब पुंजा पाटील वाकचौरे दादा असतील, अकोले टाइमचे संपादक आदरणीय अमोलजी शिर्के असतील, आमचे GR फाउंडेशनचे आणि पत्रकार गणेशजी रेवगडे असतील, ज्यांच्या माध्यमातून ही शूटिंग होते ते आमचे मित्र भलेराव पाटील असतील। त्याचबरोबर पंचक्रोशीतील सर्व भाविकांचा मी मनस्वी या ठिकाणी आवाहन करतो की अत्यंत महाराष्ट्रातील गोड गोड असे कीर्तनकार नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येणार आहे। आपण या कीर्तन श्रवणा करता यावं ही सर्वांना नम्रतेची कळकळीची विनंती। रामकृष्ण।